मुंबई उच्च न्यायालय ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका को अगले 3 महीनों के भीतर 65 अवैध इमारतों को ध्वस्त करने का आदेश दिया है, जिन्होंने झूठे दस्तावेजों के आधार पर रेरा प्राधिकरण से निर्माण प्रमाण पत्र प्राप्त किया था। इसलिए इन अवैध इमारतों में रहने वाले हजारों नागरिकों पर बेघर होने का खतरा मंडरा रहा है। इस मामले में याचिकाकर्ता संदीप पाटिल ने दावा किया कि महानगर पालिका सीमा के भीतर 65 इमारतों को नगर निगम से अनुमति मिली थी और बिल्डर ने रेरा प्राधिकरण से निर्माण प्रमाण पत्र प्राप्त किया था। इस मामले का खुलासा पाटिल ने आरटीआई में किया था। इसके बाद उन्होंने इस मामले में हाईकोर्ट से याचिका दायर की। याचिका पर 19 नवंबर को सुनवाई हुई। इस सुनवाई के दौरान कोर्ट ने नगर निगम प्रशासन को आड़े हाथों लेते हुए कहा कि विधानसभा चुनाव के कारण पुलिस बंदोबस्त नहीं होने के कारण कोई कार्रवाई नहीं हो सकी। पुलिस की मौजूदगी मिलते ही कार्रवाई की जाएगी। कोर्ट ने इस 65 अवैध इमारतों को अगले 3 महीनों में गिराने का आदेश दिया। केडीएमसी ने पहले 17 इमारतों पर कार्रवाई की थी, लेकिन 48 इमारतों पर कोई कार्रवाई नहीं की गई है। कुछ इमारतों में नागरिक रहते हैं, जिससे नागरिकों में डर है। यामध्ये 19 नोव्हेंबरला या याचिकेमध्ये सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने याच्यात दिलेले जे निर्देश आहेत त्याच्यात पॅरा नंबर 6 मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन याचे जे अनधिकृत ऑलरेडी जे ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये त्यांना पुरेशी संधी देऊन जे डिक्लेअर केलेले आहेत आणि अशा इमारतीवर MRTP अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेले आहे। तर अशा सर्व इमारती ज्या आहेत ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेने त्या पाडाव्यात अशा प्रकारचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। तर हे आदेश आता कोर्टाने दिलेले असल्यामुळे हे महापालिकेला ते इम्प्लिमेंट करावे लागणार आहेत। तर त्या दृष्टीने महापालिकेची तयारी आता चालू आहे। यासाठी निश्चितच आम्ही समस्त त्या तिथे राहणारे रहिवासी आणि नागरिक आहेत त्यांना आमची विनंती आहे की माननीय उच्च न्यायालयाचा हा आदेश आहे आणि या आदेशाची सर्वच यंत्रणेची जबाबदारी असते। त्याचबरोबर सुज्ञ नागरिकांची देखील ही जबाबदारी आहे की याबद्दल म्हणणं जे आहे आपलं ते उच्च न्यायालयानं जे काही ऐकून घेऊन त्याच्यावर आदेश पारित केलेले आहेत। तर असे आदेश इम्प्लिमेंट करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। तर त्या दृष्टीनं सर्वांनी आम्हाला हे सहकार्य करावं आणि यासाठी निश्चितच आपल्याला जर काही उपायात्मक योजना करायच्या असतील तर आपल्याला इतरही रस्ते जे आहेत ते खुले आहेत, तर त्याप्रमाणे आपण मूव्ह ऑन करू शकता। परंतु मात्र महापालिका जी आहे ती याचे जे आदेश आहेत माननीय उच्च न्यायालयाचे त्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने पावलं टाकते। असं झालं की मी ही याचिका 2021ला दाखल केली होती। फसवणुकीचा प्रकार होता। त्यांनी महानगरपालिका रेरा यांची फसवणूक करून ह्या बिल्डिंगा बांधलेल्या होत्या। त्यावर कोर्टाने सर्व पाहिल्यानंतर त्या बिल्डिंग इलिगल असण्याचं कोर्टाच्याही निदर्शनात आलं आणि त्यामुळे ह्याबरोबर अनेक डायरेक्शन झाले, पण त्याच्यात महत्त्वाचं डायरेक्शन असं झालं की ह्या 65 बिल्डिंगनी ही फसवणूक केलेली आहे। तर ह्या 3 महिन्याच्या आत महानगरपालिकांनी पाडायचे आहेत आणि त्यासाठी लागणारा पूर्ण पोलीस बंदोबस्त सुद्धा पोलिसांनी द्यायचा आणि त्यांना तसेही आदेश देणार आहे की लोक त्याच्यात जर राहत असतील तर त्यांना सुद्धा खाली करून त्या बिल्डिंगा तोडल्या पाहिजे। आणि या बाबतीत महानगरपालिकेने सुद्धा एक ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की 65 मधल्या 4 बिल्डिंगा ज्या आहेत त्या MIDC मधल्या आहेत, एक MMRDच्या रिजनमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी त्यांनी 6 बिल्डिंगा पाडल्या आहेत। 4 फक्त टेम्पररी त्यांनी कारवाई केलेली होती आणि 48 हे अजून पूर्ण पाडणं बाकी आहेत। अशा पूर्णच बिल्डिंग त्यांना पाडण्याचा एक आदेश झालेला आहे।